हॅलो फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अतिशय सोप्या पद्धतीनं मिकी माऊस केक बघणार आहोत। अतिशय सोप्या टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप करायच्या आधी पूर्ण बघा। आणि मी हा 1.5 किलो केक करत आहे। त्यासाठी मी 8 इंचाच्या टीनमध्ये 380 ग्रॅम प्रेमिक्स यूज करून तो पूर्ण स्पॉन्ज थंड झाल्यानंतर त्याचे 3 लेअर कट केलेले आहेत। त्यानंतर 7 इंचाचा टीन यूज करून मी 200 ग्रॅम प्रेमिक्स म्हणजे हाफ kg केक बनवून घेतलेला आहे। त्याचे समान 2 लेअर कट करून असा जुगाड मी वापरलेला आहे की छोटा डबा घेऊन त्याच्याने मी त्याचे कानाचे लेअर कटिंग करून घेतलेले आहेत। 6 पीस केलेले आहेत। एका लेअरमध्ये 3 छोटे छोटे, एका लेअरमध्ये 3 छोटे छोटे असं 6 कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर मी अशा पद्धतीनं फेस लावत आहे। जे चेहऱ्याचा आहे ना तो एक स्पॉन्ज आणि कानाचे अशा पद्धतीनं मी बेसला क्रीम लावून त्यावरती स्पॉन्ज ठेवत आहे। सेम केक डेली ज्या प्रोसेसने करत त्या प्रोसेसनेच करत आहे। मी सिरप लावून क्रीम स्प्रेड करून घेऊन हा बटरस्कॉच फ्लेवरमध्ये बनवणार आहे मी। त्यानंतर जसं कस्टमरने मला फोटो सेंड केला आहे त्या पद्धतीनेच मी करायचा प्रयत्न करत आहे। आणि असे छान छान केक तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा। आणि अतिशय इझी पद्धतीनं मी तुम्हाला दाखवत आहे केक। अतिशय सोप्या पद्धतीनं सोप्या मराठी भाषेमध्ये दाखवत आहे। आणि अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो प्रिंट वेगवेगळ्या पद्धतीचे केक बघायला आवडत असतील तर प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। त्यानंतर मी एक लेअर लावून घेऊन क्रीम स्प्रेड करून घेत आहे। त्यानंतर क्रशसुद्धा मी बटरस्कॉच घालून तोसुद्धा मी स्प्रेड करत आहे। त्यानंतर आपलं जे बटरस्कॉच क्रंच असतात ते मी काय केलेले आहेत अतिशय स्ट्रॉंग असतात, त्यामुळे मी थोडे म्हणजे थोडे क्रश करून घेतलेले आहेत ते सुद्धा यूज करणार आहे मी केकमध्ये। अशा पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं केक दाखवत आहे मी। आता सेम प्रोसेस मी सेकंड लेअरला सुद्धा करणार आहे। पण महत्त्वाचं काय आहे, हे प्रत्येक वेळेला जे लेअर लावत आहे आपला फेस आणि कानाचे ते तिन्ही लेअर इकडं तिकडं सटकून येऊन म्हणून क्रमकोट करत आहे मी प्रत्येक लेअरला। फर्स्ट लेअरला सुद्धा, सेकंड लेअरला सुद्धा, म्हणजे इकडं तिकडं हलू नये म्हणून व्यवस्थित शेप यायला पाहिजे आपल्या केकला मिकी माऊसचा। त्यासाठी क्रमकोट म्हणजे केकचे लेअर लावल्यानंतर लगेच क्रमकोटसुद्धा करायचं आहे। म्हणजे छोटीशी टिप आहे खरं महत्त्वाची आहे। त्यामुळे काय होईल आपल्या केकला वेगळ्या पद्धतीचा शेप येण्याने व्यवस्थित शेप येऊन जाईल। त्यानंतर मी अशा पद्धतीनं स्क्रॅपरसुद्धा फिरवून घेत आहे, म्हणजे कसं लेअर अगदी व्यवस्थित राहतील। त्यानंतर मी सेकंड लेअरला सुद्धा क्रश आणि क्रंच यूज करणार आहे। अशा पद्धतीनं मी केक बनवत आहे। आणि जो कस्टमरने डिमांड केलेला आहे त्या पद्धतीनंच मी तुमचं कलर कॉम्बिनेशन वेगळंसुद्धा करू शकता तुम्ही। व्हाईट पिंकसुद्धा असं वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला जे काही कलर आवडतात त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही केक बनवू शकता। आता मी जसं कस्टमर दिलं आहे त्या पद्धतीनंच मी कलर कॉम्बिनेशन करत आहे। त्यानंतर मी काय करत आहे, आता आपल्या फेसकटमध्ये कसं आहे ब्लॅक कलर यूज केलेला आहे। ब्लॅक कलर क्रीममध्ये येत नाही, ग्रे कलर येतो, त्यासाठी मी जिथं ब्लॅक कलर आहे मिकी माऊसचा तिथं मी चॉकलेट गनाश यूज केलेला आहे। अशा पद्धतीने मी थर्ड लेअरसुद्धा लावून तोसुद्धा क्रमकोट करून घेत आहे। क्रमकोट केल्यानंतर मी केक फ्रीजमध्ये ठेवणार आहे एक 15 मिनटं। 15 मिनटानंतर मी पुन्हा तो केक फिनिशिंगला घेणार आहे। अशा पद्धतीनं मी क्रमकोट करत आहे। बघा कशा पद्धतीनं मी क्रीम लावत आहे, कारण अजिबात सटकत नाहीत जे लेअर आपले स्पॉन्ज आहेत त्यासाठी मी साईडून पहिला क्रमकोट करून घेत आहे। त्यानंतर वरच्या बाजूने सुद्धा क्रमकोट करणार आहे। ही अतिशय इझी टिप्स आहे, पण केलं की व्यवस्थित आपला केक शेप व्यवस्थित राहून मिकी माऊसचा केकचा शेप व्यवस्थित कानाचा येऊन जाईल व्यवस्थित क्रमकोट केल्यानंतर। अशा पद्धतीनं आपला क्रमकोट झालेला आहे। त्यानंतर मी टूथपिक यूज करून फेसकटचं, कारण ड्रॉईंग चांगलं आहे त्यामुळे मी डायरेक्ट केकवरतीच टूथपिक यूज करून मी मोबाईलवरती जसं डिझाईन आहे शेप चेहऱ्याची त्या पद्धतीनं मी काढून घेतलेले आहे। त्यानंतर रेड कलर थोडा आणि पिंक कलर यूज करून मी अशा पद्धतीची क्रीम रेडी करून घेतलेली आहे। आणि साईडून पूर्ण छोटे छोटे डॉट्स होते जे मोदक नोझल असतात त्याच्याने मी छोटे छोटे डॉट्स काढून घेत आहे। त्यानंतर तुम्ही ह्याला प्लेनसुद्धा करू शकता, तुमची मर्जीने कलर कॉम्बिनेशनसुद्धा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता। मी अशा पद्धतीनं करत आहे, जे कस्टमर डिमांड केले त्या पद्धतीनं।
त्यानंतर मी जे आपलं फेस कट आहे त्यासाठी असं चॉकलेट आणि ऑरेंज कलर मिक्स करून स्किन टोनचा कलर मी क्रीमला आणलेला आहे. आपल्याकडे जे सेम कलर नसलं की असं काहीतरी जुगाड केलंच पाहिजे. थोडासा चॉकलेट गनाश आणि थोडंसं ऑरेंज कलर मिक्स केल्यानंतर अशा प्रकारची क्रीम स्किन टोनची तयार झालेली आहे. त्यानंतर मी ही सुद्धा अतिशय छोटं नोझल यूज करून मी काढून घेत आहे. आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीचे केक बघायला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब आणि शेअर कमेंट करा. त्यानंतर जे फेसवरती जे आहे ते पूर्ण डॉट मी काढून घेत आहे चेहऱ्याचे. त्यानंतर मी कानाच्या साईडून पूर्ण चॉकलेट गनाश यूज केलेला आहे. अशा पद्धतीचा थोडा व्हिडिओ स्किप झालेला आहे, सॉरी. त्यानंतर नाक काढून घेतलेलं आहे. डोळ्यासाठी हायलाईट करून घेते मी चॉकलेट गनाश यूज केलेला आहे. तिथं तुम्ही न्यूट्रल जेलमध्ये ब्लॅक कलर घालूनसुद्धा हायलाईट करू शकता, यूज करू शकता. मी गनाश आहे म्हटलं गनाशच यूज करत आहे. त्यानंतर मी अशा पद्धतीने हायलाईट करून घेते फेस कट आणि मिकी माऊसची जीभ वगैरे व्यवस्थित तिथं रेड कलर भरून घेणार आहे मी. त्यानंतर पूर्ण स्किन कलर जिथं आहे ते स्किन कलरने मी डॉट काढून घेत आहे. त्यानंतर मी जी साईडला क्रीम यूज केलेली आहे तीच मी क्रीम जिभेला यूज करणार आहे. अशा पद्धतीने मी मोबाईल समोर ठेवूनच केक करत आहे. आता मी जीभसुद्धा अतिशय कमी डॉटमध्ये काढून घेत आहे, छोटे छोटे डॉट यूज करून, छोटं नोझल यूज करून. त्यानंतर डोळ्यामध्ये सुद्धा मी छोटं नोझल यूज करूनच व्हाईट डॉट काढून घेणार आहे. त्यानंतर साईडून थोडं येलो कलरचे राऊंड काढून घेत आहे. स्किप झालेला आहे तो व्हिडिओ. अशा पद्धतीने इझी पद्धतीनं माझा केक बनवलेला आहे मिकी माऊस. लाईक सबस्क्राईब करा फ्रेंड्स. धन्यवाद.